आपलाच आहे. निर्णय पण 20 वर्षापूर्वी का 25 वर्षापूर्वी आपल्या इथून सेशन केला त्यावेळेला आपण जन आंदोलन आपले मच्छी गंगा एक्सप्रेस हे सुद्धा आपण इथं थांबवलेली होती आलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला काही रेल्वेनी पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. त्यांच्या बाजूलाच जे बिल्डर आहे हे बिल्डर धार्मिक असल्यामुळे आपला स्टेशन सुद्धा पुढे नेण्यात आला. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला हे फसवणूकच आहे. आज आपलं क्रिकेटचा डोळ इथे येऊन गेला पाहुणा. रोजी या ठिकाणी निलजे ग्रामस्थांचे संवैधानिक आंदोलन सुरू आहे, अगदी रास्त आहे. ते असे की मागील अनेक दशकांपासून या ठिकाणी निलजे ग्रामस्थांचे रेल्वे फाटक होतं. हे रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनाने बंद केलेलं आहे. अत्यंत चुकीची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतलेली आहे. निलजे ग्रामस्थ वर्षानुवर्ष या ठिकाणी लोढा पलावामध्ये बाजारासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेत जात असतात. वयोवृद्ध या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी जात असतात. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली नाही का? म्हणून या ठिकाणी रेल्वे प्रशासन निषेध करण्यासाठी निलजे ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष. मी एक डायगर ग्रामस्थ म्हणून माझ्या ग्रामस्थांकडून एक निलजे गाव म्हणून एक सपोर्ट म्हणून आम्ही आलेलो आहे. मी गिरीधर पाटील. आज आम्ही जो आंदोलन करतो, खूप वेळा आम्ही अधिकाऱ्यांच्यावर बैठक केल्या, पण जेव्हा बैठक केल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की टेंडर प्रोसेस आहे, लवकरच काम चालू करतो, पण पूर्ण फसवणूक करतात. आता आमचा एकच त्यांना सांगणं आहे, जोपर्यंत तुम्ही काम चालू करत नाही तोपर्यंत आम्ही ते धरणं आंदोलन स्थगित करणार नाही. गेट आपला 65 सालापासून इथे होता आणि या अनुषंगाने येथून हे बाजूला शाळा कॉलेज हॉस्पिटल झाल्यामुळं निलजे गावातल्या आजूबाजूची परिसरातले 700-800 ते 1500 मुलं शाळेत या गेटमधून जात असतात आणि असा गेट हा रेल्वेने बंद केलेला आहे. त्याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही इथं बसलेला आहे. मी राजू मोहन पाटील. मला एकच विचारायचं आहे, कोण तो अधिकारी होता ज्यांनी तो अंडरपास तिकडे दिला आणि इथून एवढ्या लांबून 2 किलोमीटरचा फेरफटका मारून छोटी मुलं, लहान मुलं किंवा एखादा व्यक्ती असेल, पेशंट असेल, तो कसा जाईल? म्हणजे 2 किलोमीटर कसा जाईल? हा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. एवढ्या लांबून इथून जो रस्ता बंद केला त्यावरून. नमस्कार, मी भारत पाटील बोलतो. निलजे गेट आज 65 वर्षापासून होतं, ते बंद केलं आहे. त्याच्यामुळे लोकांची, मुलांची, विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यांनी जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. मी गोरखनाथ पाटील. हा निलजे गाव आमचा हा संघर्षाचा गाव आहे. यापूर्वीही इतिहासात तुम्ही जर बघितलं तर या गावाने भरपूर संघर्ष केलेले आहेत आणि आम्ही त्या गोष्टी मिळवून दाखवलेल्या आहेत. आता हा फाटकाचा प्रश्न जरी असला तरी हा आम्ही संघर्ष करून मिळवणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील पाटील, निलजे ग्रामस्थ. सरकारच्या अशा भूमिका असतात माझ्या माहितीनुसार का जशी लोकवस्ती वाढते तसं सरकार त्यांची काय गैरसोय होत असेल तर तिथं सुविधा पुरवायचं काम करत असते. परंतु आमच्या गावाच्या बाबतीत सरकारने उलट केलेलं आहे का ज्या सुविधा होत्या त्या सरकारने बंद केलेल्या आहेत आणि गावातल्या लोकांना फार गैरसोय करावी लागत आहे, गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर हे सरकारच्या कुठल्या नियमामध्ये बसते हे सरकारने जरा आम्हाला समजावून सांगावं, तर आम्ही हे जे काय आमचं उपोषण चाललं आहे किंवा जो विरोध चालला आहे तो आम्ही बंद करू. परंतु जोपर्यंत समाधानकारक उत्तर सरकार देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आणि आम्हाला जे साध्य करायचं ते सरकारने आम्हाला द्यावं. कारण सरकारची भूमिका जी आहे का प्रत्येकाला त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, कुणाला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही भूमिका सरकारची असते आणि त्याच्यानुसार सरकारने आम्हाला सहकार्य करावं अशी मी सरकारला विनंती करतो. धन्यवाद. मी सुरेश पाटील. रेल्वे गेटच्या संदर्भात रेल्वे आपल्याला फसवणूक करतो, त्याच्यासाठी आपण उपोषण चालू केलेलं आहे. जोपर्यंत रेल्वे प्रशासन इथं बांधकामाला सुरुवात नाही करत तोपर्यंत हे अमर उपोषण तसंच राहणार. कोणी खरं तर कुठलंही शासन एक सुविधा करत असताना लोकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात असं प्रशासन बघतं, पण इथे तर हे उलटच झालेलं आहे. सगळं उलट असलेल्या बेसिक सुविधाही त्यांनी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं ग्रामस्थांचं, लहान मुलांचं सगळं असलेलं इकडे शाळा, कॉलेजेस, बाजारपेठ, बँका, बस स्थानकं, ही रिक्षा स्थानकं याच्यापासून आपल्याला वंचित केलेलं आहे निलजे गावाचं. यासाठी आम्ही निषेध म्हणून इथे बसलेलो आहोत. गेले अनेक 4-5 वर्षापासून आम्ही या रस्त्यासंदर्भात संघर्ष करीत आहोत.
आणि कुठेतरी आमचा रेल्वे प्रशासनाने खेळ मांडला आहे आणि इकडून तिकडं आम्हाला डाव टाकून फसवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता आम्ही त्या रस्ता मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही ही आम्ही ग्वाही देतो. पंढरीनाथ पाटील. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या गेटच्या रस्त्यासंबंधात आम्ही प्रशासनाची मागणी करतो, पण यावर्षी 2 महिन्यात देतो, 4 महिन्यात देतो असं करून जवळजवळ 2 वर्षे घालवली. तरीसुद्धा हे करून हा आमच्या निळजे ग्रामस्थांच्या पाठीमागे रेल्वे प्रशासनाने हा खेळ मांडलेला आहे. गेल्या जवळजवळ 2-3 वेळा खासदार आमदारांच्या साठी आमच्या मिटिंगी झाल्या. हा बोलतात त्याचं कोटेशन पास झाला, टेंडर पास झाला आहे, पण अजून पण कळत नाही. हा आम्ही दिल्याशिवाय आम्ही रेल्वेचं काम चालू झाल्याशिवाय इतर रेल्वेची कामं आहेत ही आम्ही करून देणार नाही. हा सर्व ग्रामस्थांना माझ्या वतीने ग्वाही आहे की आपण हा आंदोलन सतत रितसर चालू ठेवायचं. ग्रामस्थांचे 7-8 वर्षापासून जे प्रयत्न चालू आहेत आणि आतापर्यंत जे प्रयत्न चालूच आहेत, हक्क घेतल्याशिवाय थांबायचं नाही हीच आमची सगळ्या गावकऱ्यांची आंदोलन सुरू आहे. आपण गेले 7-8 वर्षापासून ह्या रस्त्यासाठी भांडत आहे आणि या रेल्वे प्रशासनाला एवढा कळत नाही की आम्ही काय नवीन काहीच मागत नाही. जो 60-70 वर्षापूर्वीचा रस्ता आम्हाला तोच पाहिजे आणि आमची गैरसोय होऊन तुम्ही जर भलत्याच बिल्डरांसाठी किंवा इतर कोणासाठी रस्ता देता आम्हाला तो मान्य होणार नाही. आम्ही 5-6 वर्षे शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून अनेक बैठका घेतल्या, चर्चा केल्या, हा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आता हा पहिला स्टेप घेतलेला आम्ही धरणे आंदोलन. जर याच्यामध्ये प्रश्न नाही सुटला तर रेल्वे प्रशासनाला निळजाचा इतिहास चांगला माहीत आहे. DRM सारख्याला आम्ही ते 3.5 तास रोखून धरलेला, तर आम्हाला ही तेजस गाडी किंवा अजून कोणती गाडी राजधानी गाडी रोकायला आम्हाला वेळ लागणार नाही. ती वेळ आमच्यावर आणू नका, कारण आम्ही खंबीर आहोत. जर तशीच जर रेल्वेने ताठर भूमिका घेतली तर आम्ही रेल रोको करणार म्हणजे करणार. आम्हाला शाळेत जायला पायवाटची येते, हाच रस्ता आहे आणि हाच बंद झाला तर आम्ही शाळेत कुठून जाणार. आता एकच पायवाट आहे आणि जे विद्यार्थी आहेत ते 18+ नाही आहेत. छोटे विद्यार्थी जातात येतात, त्यांना गाड्या पण ते लोक नाही नेऊ शकत आणि प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे गाड्या. मग छोटे विद्यार्थ्यांचे किती हाल होतील आणि प्रत्येक पॅरेंटला नाही जमत आपल्या विद्यार्थ्यांना सोडायला. कितीतरी विद्यार्थी, हजारो विद्यार्थी एकटे जातात आणि येतात. केवढी रिस्क आहे येण्या जाण्याची, म्हणून हा रस्ता म्हणजे व्हायलाच पाहिजे. नारायण पाटील, ग्रामस्थ मिळते. रेल्वे 15पासून 1960-61 रेल्वे स्टेशन आणि पण त्या स्टेशन येण्यासाठी ग्रामस्थांना खूप प्रयत्न करावे लागले. जेव्हा ते स्टेशन सुरू झाले, आपण स्टेशन झाल्यानंतर ते काही दिवसांनी त्या बिल्डर दाजीच्या अधिकाऱ्यांनी ते रेल्वे स्टेशन पुढं सरकवलं. त्या रेल्वे स्टेशन पुढं सरकवल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कुठलाही दखल घेतली नाही. म्हणजे दोन्ही बाजूंनी पॅरेलल रस्ते असायला पाहिजे होते स्टेशनकरता, ते अजिबात नव्हते. पटरीवरून लोक जा करत होते. म्हणजे रेल्वे अधिकारी नीटसे लक्ष घालत नाही किंवा सरकारची किंवा अधिकाऱ्यांची नाकर्तेपणाची भूमिका आहे असं वाटतं. आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या ह्या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळं आम्ही त्यांचा निषेध करण्याकरता येथे आंदोलन करीत आहोत. आपण लय वर्षापासून स्टेशनचं आपण आंदोलन केला, आत्ता आपल्या फाटकाचं आंदोलन केला. स्टेशनचा तर आपला गेला, पण आता एकच निश्चित आहे की आपला रस्ता हा आपल्याला मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला किती अट्टहास करायला लागला तरी आम्ही करणार. आम्ही आत्ता मागे येणार नाही. आत्ता धरणे आंदोलन केले, आम्ही एकदम संयम घेऊन कोणताच काही म्हणजे असा प्रकरण होणार नाही की बाबा आम्हाला शासनाला कोणती हे द्यायला लागेल. आम्ही एकदम आमच्या संयमाने आंदोलन करणार आहोत. जर आम्हाला न्याय मिळाला तर ठीक, नाही तर आम्ही रेल्वेमध्ये बसून धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न करू. मग तिथे शासनाने आम्हाला जरी पकडून नेलं तरी पण आम्हाला काही भीती नाही त्याची. याच्यासाठी आम्ही खंबीर आहोत.
आपण सगळे खंबीर आहोत ना? आपल्याला रस्ता मिळाला पाहिजे ना? कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा. माझी निलजेकरांना एक विनंती आहे, जो आपण दिवसभराचं आंदोलन करतो, दिवसभरामध्ये ही वाट चालू असते, पायवाट पण चालू असते, येणारे जाणारे मुलं पण चालू असतात. तर तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, मी इथून 2-3 वाजता इथून गेलेली आहे महाराष्ट्रातून रात्री. हा सगळा रात्रीच खेळ चालतो, त्यामुळे इथं जरा रात्री कोणी लक्ष दिलं तर बरं होईल, कारण की रात्रीच्या मध्येच हे लोक इथे कोणत्याही वस्तू आणून इथं काम करायला सुरुवात करतात. तर त्याबद्दल मला तुम्ही काय बोलाल? रेल्वे प्रशासनाची ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. येथील भूमिपुत्रांना अंधारात ठेवून ही जी काही भूमिका करत असेल तर फार चुकीचं आहे. भूमिपुत्रांच्या कृपया कोणी नादाला लागू नका, कारण इथल्या सुख सुविधा निर्माण करण्यासाठी येथे भूमिपुत्रांनी खूप त्याग केलेला आहे. आपल्या शेती, आपल्या कच्च्या जमिनी शासनाला त्यांनी प्रकल्पासाठी दिलेल्या आहे. असं असताना मूलभूत सुविधांसाठी सुद्धा वंचित राहावं लागत आहे. आणि अशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेत जर रेल्वे प्रशासन काम करत असेल हे फार चुकीचं आहे. जर असं पुन्हा आमच्या प्रदेश निदर्शनास आलं तर आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा. कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. इनकलाब, इनकलाब. भारत माता की, भारत माता की. भूमिपुत्र एकजुटीचा, भूमिपुत्र एकजुटीचा.